प्रेमाने बोला. धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना अरदास करतो, प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही सर्वात प्रथम व्हिडिओ पूर्णपणे ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या एका सुंदर अभंगामध्ये समजावतात की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. आता इथे किती सुंदर सांगितलं बघा की आपुलिया हिता जो असे जागता. मुळात हिताच्या ठिकाणी कोणच जागरूक नसतं. आमच्या आजोबा पंजोबांपासून आम्ही भक्ती करत असतो. आम्ही आजोबा पंजोबांपासून तो ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ म्हणत आलो. परंतु जो ज्ञानेश्वर माऊलींना आपल्या दादांकडून म्हणजे सद्गुरूकडून अनुभव मिळाला तो हरिपाठामध्ये त्यांनी मांडला. फक्त आम्ही ते रटन करतो आणि बोलत जातो. आमच्या आजोबा पंजोबांपासून हेच चालू आहे. खरं तर एकदा एका माझ्या मित्रांना मी म्हटलं की खरंच आपुलिया हिता जो असे जागता, जर हिताच्या ठिकाणी जागृत व्हायचं असेल तर आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे. तुम्ही माझ्याबरोबर संत समागमला चला, तिथे तुम्हाला तो आध्यात्मिक बोध, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म सद्गुरूच्या कृपेने भेटेल. ते म्हटले महाराज जाऊ आपण, पण हरिपाठाला चला. मग त्यांच्याबरोबर हरिपाठाला गेलो आणि हरिपाठामध्ये एक पद होतं, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, आणि भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, अन भरला घनदाट हरी दिसे. हरिपाठ झाला आणि आम्ही जनरल प्रोग्रामसाठी सत्संगला गेलो आणि त्यांना पण म्हटलं तुम्ही पण चला. आणि तिथे स्टेजवरून महात्मा सांगत होते की देवाला पाहता येतं, देव दिसतो. त्याच्यानंतर तेच हरिपाठ म्हणणारे मला म्हटले की महाराज असं कुठे असतंय का, असा कुठे देव दिसतो का. त्यांना म्हटलं आत्ता 1.5 तासापूर्वी तर तुम्ही हरिपाठामध्ये म्हणत होता, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे, म्हणत होता ना तुम्ही हरी दिसे. तर ते म्हटले अहो तो आपल्याला नाही माऊलींना दिसला. म्हटलं माऊलींना दिसला आणि तो तुम्ही फक्त गात चाललाय. कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली परमसत्ता, व्याप्त असणारा परमात्मा आम्हाला प्राप्त करायचा आहे. तुम्ही म्हणताय ना मुखाने ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे, हा अनुभव माऊलींनी आपल्या हरिपाठामध्ये मांडला की त्यांना जेव्हा आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं तो हरिपाठ झाला, आत्मसात झाला, तेव्हा ते म्हटले की हरी पाठ असा आहे, म्हणजे आत्मसात असा केला आहे की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ,
आणि भरला घनदाट हरी दिसे. तो माऊलीला दिसला, पण आम्हाला का दिसत नाही? तर आपुलिया हिता जो असे जागता. आम्ही जाग नाहीये आपल्या हिताच्या ठिकाणी. आम्ही लाभाच्या ठिकाणी जाग असतो. रात्री 12 वाजता जर 5-5 लिटर रॉकेल कुणी वाटलं किंवा 5-5 किलो साखर वाटली, तर आम्ही झोपेतून उठून धडपडत का होईना तिथे जाऊन लाईन लावणार. का? लाभाच्या ठिकाणी आम्ही जागृत आहे. परंतु हिताच्या ठिकाणी संतांनी, मंतांनी, पंतांनी, ग्रंथांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं, बाबांनो, आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि मग कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र म्हटले. कुळ म्हणजे काय? किंवा काय म्हणतात त्याला, हिंदू, मुस्लिम, क्षत्रिय, वैश्य, हरिजन हे कुळ नाही आहे. कुळी कन्यापुत्र म्हणजे तुम्ही मनुष्य जन्मात आला 83,99,999 योनी फिरून आणि तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला, मनुष्य कुळ मिळालं, ते मूळ कुळ आहे. आणि त्या कुळाचा जर उद्धार व्हायचा असेल, कुळी कन्यापुत्र अशा कुळामध्ये, मनुष्य जन्माच्या कुळामध्ये येऊन तुम्ही जर त्या हरीला प्राप्त केलं नाही, हिताच्या ठिकाणी जागृत राहिला नाही, तर काहीच उपयोग नाही आहे. आणि अशा जर ठिकाणी तुम्ही येऊन तुम्ही जर जागृत राहिला, हिताच्या ठिकाणी जर जागृत राहिला, तर काय म्हणते, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तुमच्यामध्ये सात्विक गुण येतील आणि तयाचा हरीक वाटे देवा. आणि मग तुमचं ते चांगलं वागणं, त्या परमात्म्याला पाहणं आणि पाहून भक्ती करणं, ज्ञानदृष्टीनं भक्ती करणं, हे पाहून भगवंताला सुद्धा खुशी होईल. हरीक म्हणजे भगवंत तुमच्यावरती खुश होईल. कारण का? भगवंताला वाटेल की बाबा शेवटली पाळी मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. यानं वर्म चुकून दिलं नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल की वर्म चुकून आम्हाला फेरा पडावा, तर तुम्ही खुशाल घरी बसा. पण वर्म चुकवून वर्मात न फसता, वर्म न जाणता जर तुम्ही प्रवास केला, तर पुन्हा तुम्हाला 83,99,999 योनी फिराव्या लागतील. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम. पुन्हा पुन्हा तो जन्म मरणाचा फेरा फिरावा लागेल. त्यांना म्हटलं, तासाभरापूर्वी तुम्ही हरिपाठामध्ये म्हणत होता, ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. जर दिसे म्हणताय तुम्ही, तर ते म्हटले की ते माऊलींनी म्हटले. मग तो माऊलींनी पाहिला होता, त्यांना दिसला होता. आजही तो दिसू शकतो. फक्त त्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य तुकोबाराय यांनी म्हटलं की आदी 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 त्या सद्गुरूला शरण जा, तेव्हा तुम्हाला तो हरी प्राप्त होईल, परमात्मा प्राप्त होईल. आणि तो व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी आध्यात्मिक गुरु म्हणजेच आपले दादा यांना शरण गेले. आणि शरण गेल्याच्या नंतर तो आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं हरिपाठ केला. आणि पाठ केल्यानंतर ते म्हटले की ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. आणि तो जर पाहायचा असेल, तर आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज, अर्थात निरंकारी माताजी, तोच शुभ संदेश, तोच ज्ञानाचा बोध, तोच ज्ञानाचा इशारा तुम्हा मला देत आहेत बाबांनो. आणि अरदास करतायत, निराकार या प्रभूला जाना, जो जगती व्यापक आहे, याची सारी सृष्टी आहे, हा सृष्टी स्थापक आहे. शस्त्र न याला कापू शकले, हवा न याला सुकू शके, पाण्याचा परिणाम न यावर, अग्नी न याला जाळू शके. म्हणून माऊली म्हटल्या ना, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेतून चराचर हरीशी भजे.
जेथून चराचर सृष्टी निर्माण झाली त्या हरीला माझा माऊली म्हणतात. आणि आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशन देते की बाबांनो, या श्रद्धेचा नमस्कार करा आणि एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. एक को जानो, एक को मानो, एक हो जाओ. की एक परमात्मा म्हणताय ना मुखाने की सबका मालिक एक निरंकारी मिशन एवढंच सांगतं की पहिले उसको देख. खरं तर यात सांबड्याच्या डोळ्याने त्याला पाहताच येत नाही. तुम्ही म्हणाल की तिथं गेल्यानंतर मला असा देव दिसला पाहिजे, मुकुट गाठलेला, गदा घेतलेला, अमुक तमुक, असं नसतं. जो ग्रंथांनी, मंतांनी, पंतांनी, संतांनी त्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणमध्ये लिहून ठेवलाय ना, तसाच परमात्मा, ज्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, तसा तो अनुभव. कारण तुम्ही असाच पाहिजे, तसाच पाहिजे तिथे म्हणू शकत नाही. कारण का? तर पत्नी तुम्ही तुमच्या आवडीची करू शकता, आई जशी आहे तशी स्वीकारावी लागते. मग परमात्मा जो ग्रंथांनी रेखाटलेला आहे, सांगितलेला आहे, आत्मज्ञानानं कसा प्राप्त होतो, कसा व्याप्त सगळीकडे भरलेला आहे. म्हणजे जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, सर्वभूतास्तमात्मनं सर्वभूतानीच्या आत्मनि ईक्षते योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शना. अर्जुना, जो मला सर्वांमध्ये पाहतो, नव्हे तर सर्व काही माझ्यामध्ये सुद्धा पाहतो, तो खरंच ब्रह्मसाक्षात्कारी असतो, ब्रह्मज्ञानी असतो. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती यामध्ये तंतोतंत बसणारा गुरु जर कोण असेल तर आज समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी, निरंकारी मिशनच्या माध्यमातून सर्व विश्वाला ते ज्ञान देत आहेत. म्हणून आम्ही निरंकारी मिशनची ओळख सांगताना नेहमी सांगतो की संत निरंकारी मिशन काही कोणता पंथ नाही आहे, संत निरंकारी मिशन काही कोणता धर्म नाही आहे, तसेच संत निरंकारी मिशन काही कोणता संप्रदाय सुद्धा नाही आहे. तर संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेद्वारे एका प्रभू परमात्म्याची, निर्गुण निराकाराची, जो अभेद आहे, अचेद आहे, अविनाशी आहे, रंगरूपाहून न्यारा आहे, ज्याला आदी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं, अशा देवाची, निर्गुण निराकाराची साक्षात ओळख करून देण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करत आहे. तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य संत निरंकारी मिशन करत आहे. देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्याचं कार्य आज संत निरंकारी मिशन करत आहे. एवढंच नव्हे तर तुम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करत आहे. आणि त्याबरोबर जेव्हा तुमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती होते तेव्हा तुम्हाला कळतं की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, मला नेमकं कुठं जायचं आहे. तो तुम्हाला मार्ग मिळतो, तो रस्ता मिळतो आणि ते मार्गदर्शन करणारा आध्यात्मिक सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तुला जर तुझ्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. या तत्वाचं दर्शन तुला करावंच लागेल. म्हणून म्हटलंय की आलास कुठून जाणार कुठं कसं तुला कळेना आणि खऱ्या देवाशी तुझं का नातं जुळेना. आता हे नवीन नाहीत सांगत निरंकारी मिशन, हे जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय सुद्धा म्हटले. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. मग तो खरा देव जो विसरलेला आहे, जो तुकाराम महाराजांनी आठवण करून दिली, तो आत्मज्ञान, ते आत्मज्ञान, तो आत्मबोध आम्हाला झालाय का? आम्ही कधी स्वतःला विचारलं का की बाबा ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. मग दिसे तो कुणाला, माऊलींना की मला? कधी प्रश्न केलाय? कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा.
कधीतरी प्रश्न निर्माण करा की व्याप्त असणारा परमात्मा मला प्राप्त करायचा आहे आणि त्यासाठी एकच उपाय आहे, फास्ट सद्गुरूला शरण जा. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुहेला करा. कारण तुमच्या जीवनात जर गुरु नाही तर तुमची भक्ती सुरूच नाही. प्रेमाने बोला, धन निरंकारजी एवम रामकृष्ण हरी. आणि जाता जाता एवढंच सांगेन की बाबांनो, आज संपूर्ण विश्वामध्ये अनेक गुरु आहेत, लाईन लागलेली आहे. मग आम्हाला प्रश्न पडतो की गुरु नेमका खरा कोणता? तर तुम्हाला सांगेन की शास्त्रप्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती ज्यांच्याकडे आहे, तो ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा ज्यांच्याकडे आहे, तो खरा गुरु आहे. तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि तुम्ही आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या हरीला, त्या परमात्म्याला पाठ करा. आणि पाठ केल्यानंतर माऊलींसारखं मग तुम्ही सुद्धा म्हणू शकता आत्मविश्वासानं की ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. प्रेमाने बोला, धन निरंकारजी एवम राम कृष्ण हरी.